पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमीन. हालेलुया. आपण आपल्या परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया आणि त्याची आराधना करूया आणि त्याला स्तोत्र गीत गाऊया, त्यांच्या नावाचा गौरव करूया. कारण देवाने आपल्यावर किती प्रीती केले त्याचे एक उदाहरण आपण बायबलमध्ये पाहत आहे. भरपूर उदाहरण आहे, पण मोठं एक उदाहरण बायबलमध्ये दिलेलं आहे. तो आहे योनाचे सुवर्तमान अध्याय 3 वचन संख्या 16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकूण एक पुत्र दिल्या अशासाठी की जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याचा सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आपण आपल्या देवाच्या प्रीती पाहूया. जगावरती देवाने किती प्रीती करत आहे. जगातल्या लोकांवर देवाची प्रीती किती महान आहे. पापी असलेले लोक, देवाविरुद्ध गुरुकुर करणार लोक, इतराला दोष लावणार लोक, अन्याय करणार लोक, असत्य बोलणार लोक, व्यभिचार करणार लोक, असं भरपूर पापामध्ये पडलेले लोकांवर देवाच्या प्रीती, करुणा, कृपा, दया देव प्रगट करत आहे. त्याच्याद्वारे की आपले एकूण एक पुत्र दुनियामध्ये पाठवले त्यांनी, संसारामध्ये पाठवले त्यांनी, आणि देवाने आपला पापाचा भार स्वतःवर उचलले. येशू ख्रिस्तांनी आपला पापाचा भार स्वतःवर उचलले आणि क्रूसवर खिळले गेले, मरण पावले, पुरले गेले. तिसरे दिवशी मेल उठून देवी ते आजच्या उजवीकडे बसून आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. येशू ख्रिस्त जगावर आले आणि आपल्याला वाईटाबद्दल आणि चांगल्याबद्दल शिकवून दिले. वाईट केलं तर वाईट होईल, चांगलं केलं तर चांगलं होईल असं समजून सांगितले. आणि देवाच्या राज्याचं घोषणा केले. देव आपल्यावर किती प्रीती करत आहे ते सर्वाला समजून सांगितले. आणि देवावर विश्वास ठेवण्यासाठी, देवावर प्रीती करण्यासाठी सगळ्याला शिकवले. तरीसुद्धा संसारातले लोक त्याला समजले नाही, त्यांच्या आज्ञा पाळले नाही, देवाविरुद्ध गुरुकुर केले, देवाला भरपूर वेळा तिरस्कार केले. तरी आपला परमेश्वर आपल्याला विसरत नाही. ते आपलं वाढ पाहत आहे, आपल्याकडे पाहत आहे की आपला मुलगा किंवा मुलगी परत कधी माझ्याकडे येईल, कधी परतणार माझ्याकडं, असा विचाराने देवबाप्पा आपला वाढ पाहत आहे. आपण आपल्या देवाला म्हणूया, आपण आपल्याला कबूल करूया, या देवा आम्ही पापी आहो, अपात्र आहो, आम्ही पात्रता, आम्हाला काही कुठल्याही प्रकारच्या पात्रता नाही, अपात्र आहे आम्ही. हे देवा आमचा विश्वास वाढवा, आमच्या पापाची क्षमा करा, आमच्यावर तुझ्या करुणा, प्रीती, दया वर्षाव करा. आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर आणि पवित्रतेने जीवन जगायला आम्हाला कृपा दे. सर्व पापापासून आम्हाला वाचवा आणि स्वर्ग राज्य प्राप्त होण्यासाठी श्रम करायला आम्हाला कृपा दे. देवा तुझ्या जवळ यायला आम्हाला कृपा दे, तुझ्या सोबत राहायला आम्हाला कृपा दे. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे आमीन.